मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 9. आपत्ती व्यवस्थापन. नैसर्गिक आपत्ती या मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीस कारणीभूत असतात. आता मानव खूप जागृत झाला असून आपत्तींच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. आपत्तींची ओळख आणि वर्गीकरण हीच आपत्तीबाबतची पहिली पायरी गृहीत धरली जाते. आपत्तींचे प्रकार. आपत्तींचे त्यांच्या उत्पत्तीनुसार अनेक प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे आहेत. 1. भूविवर्तनकीय आपत्ती. भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, सुनामी इत्यादी. उदाहरणार्थ 26 डिसेंबर 2004 रोजी इंडोनेशियातील भूकंप आणि त्याचा परिणामस्वरूप आलेली सुनामी. 2. भूशास्त्रीय. भूस्खलन, पंकस्खलन, हिमस्खलन इत्यादी. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील 2014चे माळीण येथील पंकस्खलन. 3. हवामानासंबंधी. महापूर, आवर्त वादळे, उष्मालहरी. उदाहरणार्थ 2018 मधील केरळमधील महापूर. 4. जैविक आपत्ती. पिकांवरील टोळधाड, कीटकांचा हल्ला, साथींचे आजार, फ्लू, डेंग्यू, कॉलरा इत्यादी. उदाहरणार्थ 1992चा सुरत प्लेग. 5. मानवनिर्मित. औद्योगिक क्षेत्रातील अपघात, वाहतूक अपघात, आण्विक अपघात इत्यादी. उदाहरणार्थ भोपाळ 1984 मधील वायुगळती. अशा प्रकारे आपण पाहिले की नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे आपत्तीचे 2 प्रकार आहेत. काही आपत्ती या रोखल्या जाऊ शकतात. सामान्यतः मानवनिर्मित आपत्ती रोखता येऊ शकतात, कारण त्या मानवाच्या चुका आणि निष्काळजीपणामुळे घडून येतात. आपत्ती या मानवी लोकसंख्येवर परिणाम करतात, परंतु काही घटना फक्त निसर्गात घडून येतात. उदाहरणार्थ ज्वालामुखी उद्रेक ही नैसर्गिक प्रक्रिया असून तिला थांबवता येत नाही. अशा प्राकृतिक घटनांना अरिष्ट म्हणतात. जेव्हा मानव राहत असलेल्या वसाहतींमध्ये असे अरिष्ट येते, त्यामुळे नुकसान होते, त्यास आपत्ती म्हटले जाते. अरिष्ट. अरिष्टामुळे लोकांच्या जीविताला किंवा स्थावर मालमत्तांना धोके निर्माण होतात. अरिष्टामुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अरिष्टे ही परिसरातील नैसर्गिक किंवा मानवनिर्मित हस्तक्षेपांमुळे घडून येणाऱ्या घटना आहेत. जसे अतिवृष्टी हे अरिष्ट पूर परिस्थिती निर्माण करते. जेव्हा मानवी लोकसंख्या, वसाहती आणि त्यांच्या क्रियांवर परिणाम होऊन धोका निर्माण होऊ शकतो, तेव्हा अरिष्ट हे आपत्तीत बदलते. अरिष्ट आणि आपत्तीतील फरक. अरिष्ट आणि आपत्ती हे शब्द सहसा आलटून पालटून वापरले जातात, परंतु या 2 भिन्न संकल्पना आहेत. आपत्ती ही अरिष्टांचा झालेला परिणाम दाखवत आहे. आपत्ती ही मानवकेंद्रित संकल्पना आहे, तर अरिष्ट ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जगात कोणत्याही प्रदेशात होणारा भूकंप किंवा वादळे ही अरिष्टे असतात, परंतु मानवी वसाहतींमध्ये अशा घटना घडल्या तर त्याला आपत्ती असे संबोधतात. जेव्हा लोक अरिष्टाच्या प्रभावास सामोरे जाण्यास असमर्थ असतात, ज्याने मृत्यू, दुखापत, मालमत्तेची हानी, आर्थिक हानी घडून येते, तेव्हा त्यास आपत्ती म्हटले जाते. विकार क्षमता. अनेक उदाहरणातून आपणास असे पाहावयास मिळते की विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकसंख्येला ठराविक आपत्तींना सामोरे जावे लागले. वरील उदाहरणातील चक्रीवादळांच्या संदर्भात भारतातील अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात राहणाऱ्या लोकांवर अधिक परिणाम होतो. भूकंपप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना वारंवार या आपत्तीस सामोरे जावे लागते. काही वेळा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमुळे एखाद्या प्रदेशात लोकांना विशिष्ट आपत्तीचा परिणाम जास्त भोगावा लागतो. उदाहरणार्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर आपत्तीचा अधिक परिणाम होतो. तसेच वयोवृद्ध आणि बालके ही आपत्तीला सहज बळी पडू शकतात. विरळ लोकसंख्या असलेल्या भागांपेक्षा लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागावर खूप परिणाम होतो. एखादा प्रदेश किंवा तेथील परिस्थिती आणि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे एखाद्या आपत्तीला बळी पडतात.
त्याला विकारक्षमता म्हणतात. याचा अर्थ असा, जर तुम्ही विकारक्षम असाल तर तुम्हाला आपत्तींचा सामना करण्यासाठी अधिक सुसज्ज राहावे लागेल. म्हणजेच जर आपण अधिक सुसज्ज असू तर आपल्याला आपत्तींचा धोका कमी असेल. आपण जर पूर्वतयारीत असलो तर आपण जोखीम कमी करू शकतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सामना करण्याची क्षमता. आपत्तीतील धोके कमी करण्यासाठी सामना करण्याची क्षमता निर्माण होणे आवश्यक असते. म्हणजे लोकांची, संघटनांची आणि व्यवस्थेची उपलब्ध कौशल्य व संसाधने यांचा वापर करून आपत्तींना तोंड देण्याची क्षमता निर्माण करणे होय. जेव्हा आपत्तींचा सामना करण्याची क्षमता वाढते तेव्हा विकारक्षमता कमी होते. उदाहरणार्थ 20 वर्षापूर्वी 1999च्या वादळामुळे 10,000 लोक मृत्यू पावले. परंतु 2019च्या वादळात ओडिशात केवळ 89 मृत्यू झाले. हे असे दर्शवते की आपली या आपत्तीचा सामना करण्याची क्षमता वाढली आहे. आपत्तीचे परिणाम. समाजाच्या वेगवेगळ्या भागात आपत्तींमुळे त्वरित आणि दीर्घकालीन परिणाम घडून येतात. प्राथमिक परिणामांच्या स्वरूपात त्याचाच प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ पूर काळात पाण्यामुळे नुकसान घडते किंवा भूकंपादरम्यान इमारती कोसळतात. प्राथमिक परिणामांमुळे द्वितीयक परिणाम घडून येतात. उदाहरणार्थ भूकंपामुळे आगी लागतात, वीज पुरवठा खंडित होतो, भूकंपाच्या परिणामाने पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. तृतीय स्वरूपातील परिणामात दीर्घकालीन परिणाम होतात. हा प्राथमिक व द्वितीयक घटकांचा एकत्रित परिणाम असतो. यामध्ये भूकंपामुळे लोकांचे बेघर होणे, नदीच्या मूळ प्रवाह मार्गात बदल होणे आणि आपत्ती प्रभावित क्षेत्रातील पर्यटनावरही विपरीत परिणाम घडून येतो. आपत्ती व्यवस्थापन. दिलेल्या उदाहरणांपैकी वायुगळती आणि रेल्वे दुर्घटना या आपत्ती रोखल्या जाऊ शकत होत्या. ज्वालामुखीय उद्रेक, सुनामी, भूकंप यासारख्या आपत्ती रोखल्या जाऊ शकत नाहीत, पण त्यांचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. आवर्त आणि पूर यासारख्या घटनांची पूर्वकल्पना मिळू शकते. त्यामुळे विकारक्षम प्रदेशातून लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले जाऊ शकते. आपत्तीबद्दल जनजागृती करणे, त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी पावले उचलणे, आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचे मूल्यांकन करणे, आपत्तीग्रस्त लोकांना अन्न, वैद्यकीय मदत पुरवणे. यामध्ये मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळ, संस्था आणि वेगवेगळ्या प्रक्रियांचा समावेश होतो. हे बहुशाखीय कार्य आहे ज्यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो: सुसज्जता, देखरेख, प्रारंभिक सूचना आणि निवारण, निर्वसन, शोध आणि बचाव, वैद्यकीय मदतीचा पुरवठा, अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या गरजांचा पुरवठा, पुनर्रचना आणि पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन आपत्तीमुळे होणारे नुकसान किंवा हानी यांचा धोका कमी करते. अरिष्टावर लक्ष केंद्रित करून त्यापासून लोकांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांना कमी करण्यास प्रयत्न करते. यात शासन संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस दल, लष्करी व निमलष्करी दल, अशासकीय संस्था तसेच शास्त्रज्ञ, नियोजनकार, स्वयंसेवक, वैद्यकीय व्यावसायिक यांचे परस्पर सहकार्य यांचा समावेश होतो. आपत्ती व्यवस्थापन चक्र. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती रोखणे, आपत्ती अपशमन, आपत्ती सुसज्जता या आपत्तीपूर्वक प्रक्रिया आहेत. आपत्तीपूर्व व्यवस्थापन ही आपत्तीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया आहे, जेणेकरून भविष्यात आपत्तींचा सामना केला जाऊ शकतो. आपत्ती सुसज्जता. आपत्तीचे परिणाम कमी करणे आणि उपायांसाठी तयारी करणे यांचा यात समावेश होतो. यामध्ये घरटी किंवा समुदाय स्तरावरील नियोजन, जनजागृती करणे, कमकुवत घटकांना बळकटी देणे इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ, जर इमारतीस आग लागली तर निवासी लोकांना सुटका कशी करून घ्यावयाची हे माहीत हवे. अशा घटनांचे त्यांना पूर्व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
पूरप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी औषधे, अन्न, पाणी इत्यादी घटकांबाबत सजग राहणे आवश्यक आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सुसज्जता या प्रक्रियेमध्ये आपत्ती आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांचा समावेश होतो. विकास नीती आणि प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नियोजनात हे समाविष्ट करणे गरजेचे आहे. ही सतत घडणारी प्रक्रिया आहे. 1988 मध्ये अर्मेनियाला 6.9 महत्तेचा भूकंपाचा धक्का बसला आणि 25,000 लोक मृत्युमुखी पडले. तर 1989 मधील कॅलिफोर्नियाच्या 7 महत्तेच्या भूकंपाने केवळ 63 लोक मृत पावले. या दोन्ही घटनांतील मृत्यूच्या फरकाचे कारण सांगू शकता का? उपशमन. उपशमन म्हणजे आपत्ती येण्यापूर्वी त्याचा प्रभाव कमी करण्याचे उपाय. प्रामुख्याने यात संभाव्य आपत्तीचा विचार करून केलेले उपाय होत. मुख्यतः अशी आपत्ती की ज्याला रोखता येऊ शकत नाही. मानवी समुदायांची सुरक्षा, जीवित व वित्तहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपशमनाचे प्रयत्न केले जातात. समुदाय स्तरावर आपत्तीचे नियोजन, जनजागृती आणि माहितीचा प्रसार, रुग्णालयांची सज्जता, धोकादायक क्षेत्रापासून दूरवर निवाऱ्याची सोय करणे इत्यादी. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या उपायांनी नुकसान कमी करण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, पूर आणि चक्रीवादळे येण्याची वेळ कृत्रिम उपग्रहांच्या आधारे वर्तविता येते. त्यामुळे संवेदनशील भागातून लोकांना स्थलांतरित करता येते. फनी चक्रीवादळात परिणामकारी उपशमनांच्या प्रयत्नांनी जीवितहानी कमी करण्यास मदत झाली. सरकारी कार्यालयांवर आपत्तीचा पडणारा आर्थिक ताणही उपशमनाद्वारे कमी करता येतो. आपत्ती प्रतिसाद. लोकसमुदायांकडून दिला जाणारा प्रतिसाद म्हणजे आपत्ती प्रतिसाद होय. जरी ही प्रक्रिया आपत्तीनंतर घडत असली तरीही हे लोक समुदायाच्या सुसज्जतेचे प्रतिबिंब आहे. आपत्ती आल्यानंतरचा लगेचचा काळ यामध्ये समाविष्ट आहे. यामध्ये आपत्तीग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा, परिस्थिती पूर्ववत करणे आणि आर्थिक मदत पूर्ण करणे या गोष्टींचा समावेश होतो. बळी पडलेल्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांचा यामध्ये समावेश होतो. पुढची उपाययोजना करेपर्यंत आपत्तीग्रस्त लोकांना सुरक्षित ठेवणे हा या टप्प्याचा मुख्य उद्देश आहे. पुनर्प्राप्ती, पूर्ववत होणे. आपत्तींचा परिणाम झालेल्या भागात उपाययोजन करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा समावेश होतो. मूलभूत सेवांची पुनर्स्थापना आणि भौतिक, सामाजिक, आर्थिक या घटकांच्या नुकसान भरपाईचा समावेश यात होतो. स्वच्छता, आपत्तीत बळी गेलेल्यांच्या कलेवरांची विल्हेवाट लावणे, रस्ते व पुलांची पुनरुभारणी करणे, वाहतूक पूर्ववत करणे आणि मनुष्य व प्राण्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी औषध पुरवठा करणे हे यामध्ये समाविष्ट होते. पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापनाचा हा शेवटचा टप्पा असला तरी व्यवस्थापन प्रक्रिया चालूच राहते. या टप्प्यामध्ये परिस्थिती पूर्ववत राहावी म्हणून प्रयत्न केले जातात. हा टप्पा दीर्घकालीन कालावधीपर्यंत चालू राहू शकतो. यामध्ये आपत्तीग्रस्तांना निवारा बांधून देणे, कृषी अर्थव्यवस्था इत्यादींशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेणे इत्यादी उपाययोजनांचा यामध्ये समावेश होतो. संरचनात्मक आणि असंरचनात्मक उपशमन. संरचनात्मक उपाययोजनांमध्ये आपत्तींचा अपेक्षित प्रभाव कमी करणे किंवा टाळणे यासाठी प्रत्यक्ष वास्तुनिर्मिती करणे या बाबींचा अंतर्भाव होतो. हे अभियांत्रिकी तंत्रज्ञानामुळे साध्य करता येते किंवा त्यामुळे अपघात प्रतिबंध आणि लवचिक वास्तुसंरचना तयार करता येते. असंरचनात्मक उपाययोजनांमध्ये प्रत्यक्ष रचनात्मक निर्मितीचा समावेश होत नाही. यामध्ये प्रामुख्याने ज्ञानाचा वापर, सराव किंवा आपत्तीचा धोका व प्रभाव कमी करण्यासाठी
सर्व मान्यता यांचा समावेश होतो. विशेषत्वाने धोरणे आणि कायदे, जनजागृती, प्रशिक्षण आणि शिक्षण याद्वारे साध्य करता येते. आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांची यादी दिली आहे. ते संरचनात्मक किंवा असंरचनात्मक आहेत ते लिहा व त्यामध्ये कोणत्या आपत्तींसाठी त्यांचा वापर केला जातो ते उदाहरणादाखल तुमच्यासाठी सोडवून दिले आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आपत्ती व्यवस्थापनात सुदूर संवेदन भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थान निश्चिती प्रणालीचे महत्त्व. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS मानवास उपयुक्त साधन आहे. अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रातील वापरामुळे आपत्तीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि परिणामकारकता वाढलेली आहे. नकाशे व अभिक्षेत्रीय माहिती हे कोणत्याही आपत्तीविषयी माहिती मिळवण्याची महत्त्वाची साधने आहेत. त्यामुळे अभिक्षेत्रीय माहिती संकलन आणि त्याच्या आधारे केलेले नकाशा आरेखन हे आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वाचे घटक आहेत. सुदूर संवेदन हे आपत्ती प्रवण क्षेत्रातील प्रामुख्याने पूरग्रस्त क्षेत्राच्या नकाशा आरेखनासाठी प्रभावी साधन ठरत आहे. अतिसूक्ष्म लहरींमार्फत मिळणारी सांख्यिकीय माहिती पूरग्रस्त क्षेत्राविषयी माहिती पुरवू शकते. सुदूर संवेदन उपग्रह आवर्ताच्या मार्गाचे निरीक्षण करून ही माहिती देतात. लोकांच्या सतर्कतेसाठी व त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी पुरेसा अवधी त्यामुळे मिळतो. हवामान विषयक उपग्रहांमुळे आवर्तांचा मार्ग, तीव्रता आणि किनाऱ्यावरील प्रवेशाची वेळ तसेच हवेच्या स्थितीतील तीव्र बदलांची माहिती मिळते. भूनिरीक्षण उपग्रहांमार्फत मिळणाऱ्या माहितीचा उपयोग आपत्तींवर देखरेख ठेवणे व नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी होतो. संप्रेषण उपग्रहांचा उपयोग दूरस्थ व दुर्गम क्षेत्रात आणीबाणी प्रसंगी संपर्क साधण्यासाठी होतो. याशिवाय नाविक उपग्रह स्थल आधारित सेवा पुरवतात. भौगोलिक माहिती प्रणाली आपत्ती व्यवस्थापन चक्रात नियोजन, संप्रेषण आणि प्रशिक्षण या विविध पातळ्यांवर एक परिणामकारक साधन म्हणून उदयाला आले आहे. या साधनांमुळे विविध व इतर माध्यमांमुळे नियोजन करणे व धोरण निश्चिती करणे व त्याची अंमलबजावणी करणे सोपे झाले आहे. अरिष्ट व आपत्ती यांच्या व्याप्ती निश्चितमध्ये या प्रणालीचा महत्त्वाचा वाटा आहे. आपत्तीपूर्व व आपत्ती उत्तर व्यवस्थापनाच्या कार्यात वरील प्रणालीची भूमिका महत्त्वाची ठरते. भारतातील आपत्ती व्यवस्थापन, भूहवामान स्थिती व सामाजिक व आर्थिक विकारक्षमतेची उच्च पातळी या बाबी भारताला जगातील एक आपत्तीप्रवण देश बनवतात. 2004च्या सुनामीने आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जीवांचे रक्षण व आपत्ती व्यवस्था याकडे प्रशासन लक्ष पुरवू लागले आहे. अनेक राज्य सरकारांना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयांची स्थापना करण्याची विनंती करण्यात आली. भारत सरकारच्या पातळीवर नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था NIDM आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA या संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. यांचा मुख्य हेतू भविष्यातील आपत्तींमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानास कमी करणे हा आहे. केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची NDMA तर राज्य पातळीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण SDMA आणि जिल्हा पातळीवर जिल्हा प्राधिकरणे अशी रचना करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रीय आणीबाणी व्यवस्थापन समिती ही पूर्वीच्या रचनेनुसार तयार झालेली संस्था सुद्धा राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध केंद्रीय मंत्रालय विविध आपत्ती संदर्भात काम करतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन संरचनेमध्ये सर्व लाभार्थ्यांना परस्परांशी संवाद साधता येतो
अवर्षण या आपत्तीची जबाबदारी कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. लष्करी दल, होमगार्ड, निमलष्करी दल इत्यादी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याशिवाय इस्रो, राष्ट्रीय सुदूर संवेदन संस्था NRSA या संस्थांची आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने इंडिया क्वेक ॲप्लिकेशन सुरू केले आहे. भूकंपशास्त्रासाठीचे राष्ट्रीय केंद्राने NCS हे ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे भूकंपाचे स्थान, वेळ आणि महत्ता भूकंप घडल्यावर आपल्याला मिळते. भूकंपाच्या कालावधीत लोकांमधील भीती कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल. प्रकल्प लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.